एका ओढ्याच्या काठाला एक विंचू होता. त्याला ओढा पार करायचा होता. त्याला ओढा पार करता आला नाही. त्याच ओढ्याच्या बाजूला एक बेडूक बसलेला होता. बेडकाला विंचवाने सांगितले, अरे बेडूक दादा, मला हा ओढा पार करायचा आहे, तू माझी मदत करशील का? बेडूक काय म्हणाला माहितीये? बेडूक म्हणाला, अरे विंचवा, मी तुझी नक्की मदत केली असती, पण तुझा स्वभाव आहे डंक मारण्याचा. तू जर मला डंक मारला तर मी मरून जाईल. विंचू म्हणाला, मी कशाला तुला डंक मारू? मी तुला डंक मारणार नाही. मी जर तुला डंक मारला तर तू उडशील, तुझ्यासोबत मलाही मारावं लागेल. बेडूक विचार करू लागला. विंचू बोलते ते त्यांचं बरोबर आहे, आपण त्याची मदत केली पाहिजे. बेडकाने विंचवाला पाठीवर बसवले आणि ओढा पार करू लागला. ओढा पार करता करता बेडूक पहिल्या चेहऱ्यावर आला आणि विंचवाला खाली उतरायला गेला. विंचवाने डंक मारला.